दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरी येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण नागरी समाजाला धक्का बसला असून हिंदू महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे। कायदा आणि न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। जर कोणी गुन्हा केला असेल तर त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी श्रीराम सेनेचे नेते राजू कोकीतकर यांनी केली आहे। श्रीराम सेनेच्या माध्यमातून डीसीच्या मुखांतर मान्य गृह सचिव विधानसौध यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि ह्या निवेदनाद्वारे दावणगिरी जिल्हा चन्नगिरी येथील एका धर्मांध मुसलमानानं अमजद यांनी नशेच्या गोळ्या देऊन आपल्या मेडिकल व्यवसायामध्ये येणाऱ्या हिंदूंच्या अल्पवयीन मुलींना फसवायचं आणि त्यांना ब्लॅकमेलिंग करायचा जो प्रयत्न केलेला आहे आणि अशा 101 महिलांचा आज विनयभंग केलेला आहे। त्यांची मानसिकतेचं खच्चीकरण झालेलं आहे। आज त्यांच्या परिवारावरती आज तो विचारधारा जी पसरलेली आहे की जिहादी प्रवृत्तीची विचारधारा पसरून त्यांना ब्लॅकमेल करायचा जो प्रयत्न चालू आहे त्या प्रकरणाचा निषेध करत आम्ही आज ह्या ठिकाणी जमलेलो आहोत। आम्ही श्रीराम सेनेच्या माध्यमातून आग्रह करत आहोत की अशा कामांध व्यक्तीला आज शिक्षा होणं गरजेचं आहे, तरी त्वरित त्याला शिक्षेला स्वाधीन करावं आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की ज्या मुलींच्यावरती हा अन्याय अत्याचार झालेला आहे त्या मुलींना एक संरक्षण देऊन त्यांना त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी। त्यांचा पुढील भवितव्यासाठी त्यांचा विचार करून ज्या मुलींचे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे त्यांचं संरक्षण करावं असा आम्ही आग्रह सरकारला आज डीसीच्या माध्यमातून करत आहे। धन्यवाद। अशा गंभीर घटनांमध्ये कायदेशीर प्रक्रिया आणि अधिकृत तपास अहवाल महत्त्वाचे असतात। चुकीची माहिती आणि जातीय तणाव निर्माण करणारे विधान प्रसारित करणं कायद्याने गुन्हा आहे। सर्वांनी संयम बाळगून अधिकृत अहवालाची वाट पाहणं योग्य ठरेल असे ते म्हणाले। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।